शिक्षकांची काही भूमिका राहणार आहे का? एकदा असं झालं, पूर्वी ब्रिटिशांच्या पारतंत्र्याचा काळ होता, तेव्हा लोकमान्य टिळकांनी केसरीत एक अग्रलेख लिहिला होता, ग्रंथ हेच आपले गुरु होत. शिक्षक होतेच, परंतु त्या काळच्या परिस्थितीला अनुरूप अशी त्यांनी विद्यार्थ्यांसंबंधी भूमिका घेतली नाही. म्हणून त्यांची ती देशकाल परिस्थितीनुसार जी भूमिका असायला पाहिजे ती नव्हती, म्हणून अग्रलेख टिळकांनी लिहिला. आजची परिस्थिती पाहिली तर पुस्तकांची भूमिका जवळजवळ संपल्यासारखी झालेली आहे. ज्ञान कोणी सांगेल तेव्हाच कळेल असं नाहीये. जगातली सगळी माहिती ही गुगल बाबांकडे आहे. काही विचारलं, संस्कृताचा गंध नसलेल्या मुलांना सुद्धा विचारलं की अमुक एक सुभाषित, त्याच्यात हा एक शब्द होता, तो सुभाषित आठवत नाही, तो लगेच मोबाईलवर टाईप करून सांगतो. बहुधा ते अचूक असतं. बहुधा अशा करता म्हणतो की कधी कधी चुकीही माहिती येते तिथून. आणि आता तर इंटेलिजन्सच आर्टिफिशियल व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे शिक्षणाची भूमिका काय राहील असाही प्रश्न उत्पन्न झाला. कारण शिकून जे करायचं त्याच्याऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आहे. आपला इंटेलिजन्स लावायची जरूर नाही. फार वर्षांपूर्वी 3034 अशी एक कादंबरी वाचली. जॉर्ज ऑर्वेलची एक कादंबरी 1984 अशी होती. ही 3034 अशी. आणि त्याच्यात त्यांनी कल्पना अशी केली होती की एक मोठी सोन्याची खाण आहे आणि सगळं यंत्र आहे. त्याच्यामुळे तिथे एक चौकीदार आहे. रक्षणाचं काम तर एक मशीनच करतं, पण त्याच्या मेंटेनन्ससाठी तो चौकीदार तिथे असावा लागतो. आणि खोल खाणीतून सोनं खणून ट्रॉलीमधून वर येतं, तर त्या ट्रॉलीचं गणना करणारं जे यंत्र आहे त्याच्यापाशी एका ऑपरेटरला बसावं लागतं. त्याला ऑपरेट फारसं नाही करावं लागत. मध्ये काही गडबड झाली तर, आणि गडबड होते, लाईन जाते. आता 3034 साली विज्ञानाची इतकी प्रगती झाली असतानाही वीज जाते अशी त्यांनी कल्पना केली. त्याचा मेंदू काही 3034 मध्ये पोहोचला नव्हता असं वाटतं. पण ते झाल्यावर मग काही काळ ते थांबून राहतं सगळं सोनं काढायचं काम, आणि 9 मिनिटांनी ते सुरू होतं पुन्हा. तर कंपनीचा डायरेक्टर विचारतो लगेच कॉम्प्युटरवर ईमेल पाठवून की 9 मिनिटं काम थांबलं होतं तर किती कमी, म्हणजे किती ट्रॉलीज आल्या असत्या त्या नाही आल्या, कारण पुढे तो माल पोचवायचा आहे, त्याच्याकरता आम्हाला हिशोब करायचा. तर ते 2 जण कर्मचारी बसले असतात. त्यातला एक म्हणतो तर वीज बंद होती, तो कॉम्प्युटरही बंद होता, आता कसं सांगणार तुम्हाला. पण दुसरा म्हणतो की 27 ट्रॉलीज नाही आल्या. थांबता कशावरून? तर म्हणे 9 मिनिटं बंद होते, 1 मिनिटाला 3 ट्रॉलीज होतात, 27 कमी होतात. तो म्हणते तू कसं काय सांगू शकतो, कारण ते सगळं यंत्राचं युग आहे. हिशोब यंत्र करेल, माणूस करू शकत नाही. अनेक वर्षात केलेला नाही. पाडे वेळी विसरला, पाडे आताही विसरले. तर त्याला असं आश्चर्य वाटतं की तू हे कसं काय सांगू शकतो. नंतर सगळी तपासणी होते तर लक्षात येतं की खरोखरच 27 ट्रॉलीज कमी आल्या.
आणि मग ती बातमी येते की माझ्या सहकार्याने हे तोंडीच सांगितलं होतं. तर त्याला बोलावतात कंपनीचे वरिष्ठ लोक, सगळ्या मॅनेजमेंट समोर त्याचा इंटरव्ह्यू होतो. हे तू कसं काय सांगितलंस? तो म्हणतो आमच्या घराण्यात एक प्राचीन विद्या चालत आलेली आहे. ती प्राचीन विद्या म्हणजे पाढे. तेव्हा माणसं विसरली आणि 3034 म्हणजे 1010 वर्षांनी आणखी तेव्हाची कल्पना. तर प्राचीन विद्या आमच्या घराण्यात चालत आलेली आहे आणि हा हिशोब आम्ही डोक्याचाच करू शकतो. तर लगेच मग त्याला जप्त करण्यात येतं, कारण असा महत्वाचा ॲसेट हा दुसऱ्या कंपनीच्या हाती जायला नको म्हणून परिवार सगळे कुटुंबासकट त्याला उचलून कंपनीच्या प्रोटेक्शनमध्ये ठेवतात. कुठून तरी बातमी लीक होते की या कंपनीत एक माणूस असा आहे की तो डोक्यात हा हिशोब करू शकतो. लगेच इतर कंपन्या आपले गुप्तचर वगैरे पाठवतात. मग सिक्युरिटी लागते. ती लागल्यामुळे सरकारला पता लागतो की असा माणूस आहे. ते त्या कंपनीवर धाड घालून त्याला उचलून नॅशनल प्रोटेक्शनमध्ये ठेवतात. इतर राष्ट्रांना पत्ता चालतो की अशी एक विद्या आहे. मग ते धावतात सगळीकडून आणि असं करता करता त्या माणसाचा खून होऊन जातो. पण खरंच असा काळ येणार असेल तर शिक्षकांची भूमिका काय आहे? चांगला माणूस हो हेच वाचायला सांगतात. याच्या उलट कोणी सांगत नाही. चोरी कर अशी शिकवणारी एकही शाळा नाही, एकही कॉलेज नाही. स्मगलिंग कर एकही नाही. परंतु शाळा कॉलेज नसतानाही त्यांची संख्या वाढते आणि इतक्या सगळ्या शाळा कॉलेजेस चांगलं शिकवणार असूनही चांगला माणूस पाहायला मिळणे दिवसेंदिवस दुर्मिळ का होतं? जे सांगितलं जातं ते नाही शिकत. जे दिसतं त्याचं अनुकरण करतात आणि जे दूर दिसतं त्याचं नाही करत. जे त्यांच्यासारखे लोक, त्यांच्यापेक्षा थोडे अधिक चांगले लोक, त्यांच्या जवळ असणारे लोक जसे असतील तसे लोक बनतात. संगतीने होतो. इतके लक्ष मैल दूर आहे, त्याच्यावर ऑक्सिजन नाही, कार्बन डायऑक्साईडचं वातावरण आहे, घनता जमिनीची इतकी आहे, ते आणखी जोरजोरात रडायला लागतं. शेजारची मुलगी येते 4थीत शिकणारी, अरे 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 बाळ कसा रडतो, त्याला घेते त्याच्यावर आणि म्हणतो बा चंदा मामा हो दूध भात खाऊ घालेल तो तुला वगैरे. हा म्हणतो अरे काय वेड्यांचा बाजार आहे, चंदा मामा वगैरे सांगते काहीतरी अशास्त्रीय गोष्ट. पण त्या लहान्या मुलाला चंद्र सांगायचं असेल तर त्याला घनता आणि ऑक्सिजन सांगून उपयोग नाही, त्याला हेच सांगावं लागेल. मोठा झाल्यावर जे सांगायचं ते सांगायचं. शिकवायची पद्धत, गुरु हा विद्यार्थ्याला त्याच्या स्तरापर्यंत स्वतः उतरून तिथून हळूहळू बोलतो, ही पद्धती आहे. अण्णासाहेबांनी तेच केलं. गोष्टी सांगत वगैरे ही तीच पद्धत आहे. लहान सहान गोष्टीतून मोठ्या मोठ्या गोष्टी. आणि असं व्हायला विद्यार्थी हा गुरुचा आप्त असावा लागतो, आपला असावा लागतो. विद्यार्थ्यांवर आपल्या मुलांसारखं प्रेम केलं पाहिजे शिक्षकांनी. शिक्षक हे कर्तव्य आहे, सेवा आहे. पण ड्युटी शीट म्हटली ड्युटी केवळ नाही आणि पोटाला देणारी सर्व्हिस केवळ नाही. अलंकारिक भाषेत पुढची पिढी तुम्ही घडवता वगैरे उपदेशात्मक असं मला नाही म्हणायचं, परंतु हे खरोखर असं आहे. मुलं शाळा कॉलेजमध्ये शिक्षकांच्या हातात येतात. कोणाची इच्छा असो नसो हे होतच. नित्य साहचर्य, रोज पाहणं, एकमेकांचे स्वभाव ओळखणं, हे सगळं होतं. आपलेपणा नसला तर त्याच्याकडे इकडून तिकडे झालं पाहिजे, तिकडून इकडे यायला पाहिजे, हे येत नाही. आपलं मानून विद्यार्थ्याला चांगला करायचा, आपल्याही पुढे तो जाईल. शिक्षादिच्छेद पराजय असं त्याचं होईल. हे करणारे शिक्षक, हे करणारे प्राध्यापक
परंतु शिक्षण हे पोट भरण्याकरता नसतं. पोट भरणं हे धमकीवर अवलंबून असतं. रीडर्स डायजेस्टमध्ये गोष्ट वाचली, एका करोडपती माणसाने, अब्जापती माणसाने 100 वर्ष पूर्ण केली. पत्रकार त्याला भेटायला गेले. पत्रकारांशी गप्पा चालू असताना त्याचा सेक्रेटरी आला की महाराज तुम्ही पैसे द्यायचे कबूल केले दान म्हणून. तर ती मंडळी आली आहे. तर ठीक आहे, चेकबुक आणा, मी सही करतो, घेऊन जा चेक. त्यांनी चेकबुक आणलं. सही करायच्या वेळेला याने आपल्या टेबलच्या ड्रॉवरमधून इंक पॅड काढला, त्याच्यावर अंगठा दाबला आणि अंगठा केला चेक. पत्रकारांना धक्का बसला. ते म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, सही नाही करता येत. पण मला लिहिता वाचता येत नाही, मी शिकलो नाही. तुम्ही जर शिकला असतात तर काय झालं असतं, पण ते मला माहिती आहे, सांगतो तुम्हाला. मी धंदा सुरू करण्यापूर्वी मी एका चर्चमध्ये घंटी वाजवायची नोकरी करत असे. आणि आमच्या बिशपनी सर्क्युलर काढलं की चर्चमध्ये ज्याला नोकरी करायची आहे त्याला साक्षर असणं आवश्यक आहे. माझं वय 40 वर्ष होतं. मी बिशपला म्हटलं मी आता शिकू शकत नाही. तो म्हणे मग नोकरी सोड. गेली माझी नोकरी. परंतु काय करावं याच्या शोधात असताना माझ्या हे लक्षात आलं की ऑफिसमध्ये आपल्या कामाच्या जागेवर लोक कामात व्यस्त असतात, त्यांना कॉफी प्यायची सवय होते आहे, तलप आली, सिगरेट प्यायची आहे, कोण देणार. का माझ्या लक्षात आलं, मला एकाने बोलवलं ऑफिसच्या कडे आणि म्हणे मला कॉफी आणून दे, तर मी तुला 1 पेन्स देईन. मी कॉफी दिली, त्यांनी मला 1 पेन्स दिली. तर माझ्या मनात कल्पना आली की हेच का पापट करावं, काहीतरी तर मिळेल. आणि हे करता करता मी इतका मोठा झालो. जर मी साक्षर झालो असतो तर मी चर्चमध्ये घंटी वाजवत राहिलो असतो. सारांश काय, शिक्षण पाहिजेच. आणि शिक्षणाचं एक बाय प्रॉडक्ट आपण स्वावलंबी होणे. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मी आणि माझं कुटुंब यांचं पोषण मी करू शकतो, इतकं माझ्या बळावर कमवायची माझी ताकद आहे, हा विश्वास देणारं शिक्षण पाहिजेच.